नमस्कार रसिक मित्र हो, नमस्कार. मल्हार प्रस्तुत हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा या आपल्या लोकप्रिय संवाद कट्ट्यावर आज आपण संवाद करणार आहोत, छानपैकी गप्पा मारणार आहोत. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं आपल्या जळगाव केंद्राच्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी ज्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि अतिशय स्तुत्य अशी ती निवड आहे ते प्राध्यापक संदीप तायडे, जे स्वतः एक मनस्वी मेहनती असे रंगकर्मी आहेत, उत्तम चित्रकला ज्यांना अवगत आहे आणि जे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात अध्यापनाचं कार्य करतात असे प्राध्यापक संदीप तायडे आजच्या आपल्या 145व्या या भागामध्ये हा जो विषय की नाही 62व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्तानं, तर एक समन्वयक या नात्यानं, एक रंगकर्मी या नात्यानं नेमकं त्यांना काय वाटतं आणि एकूणच त्यांचा प्रवास काय आहे हे आपल्या सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार संदीपजी. नमस्कार. नमस्कार सर. या आमच्या हॉबी डू बी डू या संवाद कट्ट्यावर आपलं सहर्ष स्वागत आहे या सगळ्या आमच्या पाहणाऱ्या रसिक प्रेक्षकांच्या वतीनं. मला सांगा, बघा म्हणजे राज्यनाट्य स्पर्धा 62वी, वय वर्ष 62, अव्याहतपणे वेगवेगळे वळणं घेत आपल्या महाराष्ट्र शासनाची ही स्पर्धा की जी सांस्कृतिकदृष्ट्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा मानबिंदू ठरलेली आहे, किंबहुना मानाचं पान ठरलेली आहे, अशा स्पर्धेच्या आयोजनामध्ये समन्वयक म्हणून तुम्ही महत्त्वाची भूमिका पार पाडतायत. तुमची सांस्कृतिक विभागानं शासनानं नियुक्ती केली आहे समन्वयक म्हणून, एक रंगकर्मी म्हणून. नक्कीच आम्हा सगळ्यांना त्याचा आनंद आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. आता मला सांगा की ही जी स्पर्धा आहे की ती अत्यंत महत्त्वाची आहे. हो. तिचा उद्देश काय नेमका? सर, राज्यनाट्य स्पर्धा 62व्या राज्यनाट्य स्पर्धा ही अव्याहतपणे, जसं तुम्ही म्हणालात की अव्याहतपणे ती निरंतर चालू आहे आणि आता सुरू आहे. तर विषय असा आहे की ह्या स्पर्धेतनं एक नवनवीन कलावंत उदयास येतात. लेखक, दिग्दर्शक आणि बरेचशा कलाकारांनी आपलं एक त्यांनी काय केलं आहे की ह्या कला जोपासत असताना त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे, त्यांचे करिअरसुद्धा यातनं हक्काचं त्यांना मिळालं. हो, नक्की नक्की नक्की. आणि हे आता हा जो काही गाळा आहे हा पुढे निरंतर चालणारच आहे. आणि शासनाने माझ्यावर इतकी मोठी जबाबदारी दिली, तर खरं तर मी त्यांचं सर्वात आधी मी त्यांचा आभार मानेल की इतकी पहिल्यांदाच मी जबाबदारी सांभाळतोय आणि बाकी सगळे आप्तकर्मी तर आहेच मला सहकार्य करायला. तर ही पहिलीच वेळ आहे माझी. अच्छा. तर त्यात मी आता हे करणार आहे कार्य. वा वा वा. तुम्हाला शुभेच्छा मनापासून आमच्या धन्यवाद. या संवाद कट्ट्याच्या वतीनं. रंगकर्मींसाठी, त्यातही मराठी हौशी रंगकर्मींसाठी दिवाळीनंतरची दिवाळी हो आणि नाट्यपंढरीच्या वारकऱ्यांसाठी एक आनंदाची पर्वणी असं या स्पर्धेकडे बघितलं जातं. हो हो, नक्की सर. बरोबर आहे. तर मला सांगा, यंदाच्या वर्षी ही स्पर्धा कुठे होते आणि या स्पर्धेमध्ये किती नाट्यसंस्था या सहभागी आहेत? हो, तर छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये ह्या स्पर्धा ह्या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत आणि एकूण संघ यात सहभागी आहेत 14. अच्छा. हां, त्यात बरेचसे बाहेरची पण संस्थांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. नंदुरबारची एक संस्था आहे, त्यासोबत भुसावळ आहे, नंदुरबार आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणावरनं नाटकं आलेले आहेत. तर मी महाराष्ट्र बाहेरचं पण मला वाटतं संघ. हो, महाराष्ट्र. हो हो हो, नक्की. कुठला तो संघ? सर, इंदूरचा एक अविरत म्हणून एक संस्था आहे. हो, तर त्या ठिकाणावरनं हे आलेलं आहे. अच्छा अच्छा. हो, इंदूरची एक वेगळी परंपरा राहिलेली. म्हणजे त्यांचं नाटक पाहणं आणि ते अनुभवणं आणि त्यांच्याकडनं शिकणं एका वर्कशॉपपेक्षा कमी नाही ते, नाही? नक्की सर. आणि त्यांचे विषय सुद्धा फार सुंदर असतात. वा वा. हो. आणि यावेळेस सुद्धा आहेच. तर मी सर्व कलावंतांना आणि कलाप्रेमींना मी आव्हान देतो शासनाच्या वतीनं की त्यांनी हा दिवाळीनंतरची ही जी काही मेजवानी आपल्यासमोर जी येणारी आहे तर तिचा नक्कीच आस्वाद घ्यावा
बरोबर बरोबर. पण आमच्या रसिक प्रेक्षकांना हे सांगा, त्यांना जर थिएटरवर येऊन तो आस्वाद घ्यायचा असेल तर त्यासाठी काही तिकीट शुल्क काही शासनाच्या वतीनं काही आहे का? शासनाच्या वतीनं त्यांना 15 रुपयाचं एक तिकीट आहे, 10 रुपयाचं तिकीट आहे आणि ते काही कंपल्सरी नाही आहे. बरं. हा, पण मग जर का त्या तिकिटातनं जर का त्यांनी तिकीट घेऊन जर नाटकाचा आस्वाद घेतला तर निश्चितच त्या संस्थांना थोडीफार मदत होते. बरं बरं. तर मला तरी असं वाटतं की काय अगदी शुल्लक ती किंमत आणि रास्त आहे, माफक दर आहे. तर प्रत्येकाने ते घेऊनच तो आस्वाद घेतला पाहिजे. खऱ्या अर्थानं ते नाट्यानुभव घ्यायचा असेल तर तेवढं काही म्हणजे अगदी परवडेल अशा पद्धतीनं ते सगळं आहे. बरं संदीपजी, मला हे सांगा की राज्यभरामध्ये 20 तारखेपासून ही स्पर्धा सुरू झाली आहे. तर एक किती ठिकाणी ती चालली आहे सध्या? सर, किती केंद्रांवर चालली आहे? हो, एकूण बरेच केंद्र आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर जसं नागपूर असेल, पुणे असेल आणि नांदेड असेल, वेगवेगळ्या ठिकाणी. संख्येने 19 केंद्र आहेत. हो, 19 केंद्र आहेत आणि त्या ठिकाणी हे सगळं शासन या राज्यनाट्य स्पर्धा राबवत असते. नक्की नक्की. आणि जोशाने. वैशिष्ट्य काय या स्पर्धेचं की बाबा म्हणजे मराठी आणि त्यातही हौशी? हो हो, मराठी आणि हौशी राज्यनाट्य स्पर्धा, त्यात बरेच संघ सहभागी घेत असतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे त्या ठिकाणी सहभाग घेऊन आपल्याला स्वतःला व्यक्त करता येतं. वा वा. एक स्टेज त्यांना उपलब्ध होतं. म्हणजे राज्य शासनाच्या वतीने हा एक रचनात्मक स्वरूपाचा हो रंगकर्मींना पुढे नेणारा, त्यांचं उत्थापन आणि उन्नयन करणारा हा छान उपक्रम आहे. अत्यंत सकारात्मक असा उपक्रम आहे. तर आपल्या या सगळ्या हौशी रंगकर्मींसाठी ही जरी आपण मेजवानी म्हटली तरी रसिक लोकांसाठी सुद्धा म्हणजे रसिक तयार व्हावेत असा जाणीवपूर्वक प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी थेट नागरी आणि अनागरी स्पर्धा सुरू असतानाच पासून चाललेला आहे. नक्कीच. तो एक उद्देश आहेच की नाही? हो हो, तो एक उद्देश आहे. आणि रसिकांनी यावं. हो हो. बऱ्याच वेळा काय होतं की आप्तस्वकीयांची नावं, नाटकं, आपले मित्रांची नाटकं हे बघायला अगदी आपण हक्काने जातो. पण समजा जामनेरचा संघ असेल, कुठला तरी इंटेरियर खालचा म्हणजे ग्रामीण भागातला संघ असेल तर तिकडे आपण जातो का असं वाटतं तुम्हाला? तुमचा अनुभव काय सांगतो? सर, तिथे तर आतापर्यंत असे काही उपक्रम झालेले नाहीत किंवा नाटकांचे तर काही सादरीकरण झालेलं नाही. पण मग त्या लोकांना तिथले जे काही प्रश्न त्या लोकांना भेडसावतात ते त्या नाटकाच्या स्वरूपात ते या ठिकाणी निश्चितच सादर करतात. आणि तो एक विषय फार छान असतो, त्यांना ते मांडण्यासाठी एक स्टेज उपलब्ध होतं. बरं आता या 14 नाट्य संघांच्या सादरीकरणामधनं परीक्षकांच्या दृष्टिकोनातून जी नाटकं उजवी ठरतील, सरस ठरतील, सगळ्याच दृष्टिकोनातून तांत्रिक आणि ह्या सगळ्या बाबी ज्या पूर्ण करतील वगैरे वगैरे, तर ज्यांच्या खात्यात जास्त मार्क्स जमा होतील ते नक्कीच ते विजेते. नक्कीच. पण मग किती संघ, किती संस्था आणि त्यांची नाटकं ही अंतिमला जातील मुंबई सारख्या ठिकाणी? आता सर, एकूण 14 नाटकं या ठिकाणी आपल्या जळगाव केंद्रावरती सादर होणार आहे. तर त्यातनं एक जे नाटक असणार आहे ते अंतिमसाठी त्याची निवड होईल. एकच का? एकच नाटक. जर समजा 16 नाटकांच्या वर जर का सादरीकरण जर का नाटकांचं झालं असतं तर आपल्या जळगाव केंद्रावरनं 2 नाटकांची निवड झाली असते. बर. माझ्या माहितीनुसार बघा म्हणजे साधारणतः 8-9 वर्षांपूर्वी जळगाव केंद्र अगदी बंद पडेल की काय अशी अवस्था निर्माण झाली होती आणि तत्कालीन सगळ्या रंगकर्मींनी अतिशय कष्टानं हे परत केंद्र मिळवलं. म्हणजे अगदी जाणारं केंद्र परत मिळवलं आणि जिगरबाजपणे ही सगळं अभ्यासपणे ही स्पर्धा आज तागायत चालू आहे. बरं मला सांगा किती तारखेपर्यंत साधारणतः ही स्पर्धा चालेल? सर, 24 नोव्हेंबर 2023 पासनं 10 डिसेंबर 2023 पर्यंत ह्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. बरं 10 डिसेंबरपर्यंत. हो बरं. आणि ग्रामीण भागातल्या सगळ्या रसिकांसाठी खुलीच आहे नाही? हो, खुलीच आहे सर. म्हणजे खानदेशभरातनं सगळ्या खानदेशभरातनं येतील सगळे त्या ठिकाणी. सर्वांना कुठल्याही प्रकारचं असं बळजबरी नाही आहे की त्यांनी तिकीट घेतलंच पाहिजे. बरोबर. तर ते मुक्तपणे ते आस्वाद घेऊ शकतात. नक्कीच. बरं मला एक सांगा की एक रंगकर्मी म्हणून सुद्धा तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहात. हो सर. आणि तो तुमचा अनुभव काय होता? जसं आता तुम्ही सांगितलं की आपलं जळगाव केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर होतं. तर मला आठवतं 2007 सालची ही
गोष्ट आहे. तर 2007लाच मी जसं नूतन मराठा महाविद्यालय या ठिकाणी ॲडमिशन घेतलं होतं फर्स्ट इयरला. तर त्यावेळेस फार जल्लोष केला होता राज्यनाट्य स्पर्धेसाठी आणि एक दिंडी सुद्धा निघाली होती आपली बालगंधर्व नाट्यगृह खुले नाट्यगृहापासून तर थेट शनीपेठ ज्या ठिकाणी आहे त्या तिथपर्यंत ते बरोबर आहे चालत गेला होता. आणि 2007 पासून तर आज तागायत मी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सहभागी झालो आहे. तिथे बरेचसे नाटकही केलेत. अच्छा अच्छा अच्छा. आणि एकांकिका सुद्धा केल्या आहेत. वा वा वा. त्यासोबत पथनाट्य सुद्धा केलेत. वा, सगळं छान प्रवास आहे तुमचा. आणि मला वाटतं काहीतरी तुमचं म्हणजे स्किट्स पण आहेत. हो सर. ज्याच्यामध्ये तुम्हाला पारितोषिकं मिळालेली आहेत. म्हणजे अतिशय स्तुत्य निवड समन्वयकपरी तुमची झालेली आहे. तुम्ही अगदी मनापासून हे सगळ्या रंगसेवा एका अर्थाने करतायत. बालपणाच्या काही आठवणी आहेत का? की म्हणजे मला असं वाटतं की मी तुमच्याबद्दल मला माहिती आहे की चित्रकलेचं तुम्हाला वेळ होतं, आवड होती. मग चित्रकला नाट्यकला हा सगळा प्रवास कसा झाला? लहानपणी ज्यावेळेस आमच्या घरामध्ये जमिनीवरती जसं आता कोबा केलेला असायचा तर त्या ठिकाणी काय करत तुम्ही असा खडू असायचा आणि जेही काही दिसायचं जे वह्यांवरती जे काही चित्र दिसायचे मी काय करायचो तर ते गिरवायचो. अच्छा. ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी गिरवत सुटायचो. आणि हा प्रवास कंटिन्यू मला आवड निर्माण झाली त्याबद्दल. क्युरियोसिटी निर्माण झाली की हे कसं असतं, रिअलिस्टिक चित्र कसे असतात, त्यात रंगभरण कसे असतात. तर मग माझ्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती असायचे की ते चित्राचं त्यांना वेळ असायचं. तर मग त्यावेळेस मी त्यांच्याकडे त्यांचं ऑब्झर्वेशन करायचो. आणि मग ज्यावेळेस ग्रॅज्युएशन करत असताना 2010च्या दरम्यान मी ओजस्विनी कला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि तिथे ATDचं शिक्षण पूर्ण केलं. अच्छा, त्या आर्ट्सचा डिप्लोमा असतो. हो आर्ट्स चित्रकलेच्या संदर्भात आर्ट टीचर डिप्लोमा त्या घेतला आणि त्यातनं मग ती डिग्री घेतली आणि मग चित्रकला शिक्षक म्हणून एका माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो. बर. अच्छा. पण हे शिक्षक बिरादरीतला एक शिक्षक ज्याला चित्रकलेचं सुद्धा वेड आहे आणि जो नाटकातही उत्तम अभिनय करतो, तर त्याला अध्यापनाचं पवित्र असं कार्य करत असताना ह्या सगळ्या कलांचा उपयोग होतो, स्किल्सचा? नक्कीच सर. कसा नक्कीच. बघा आता सगळ्यात आधी एखादा शिक्षक ज्यावेळेस तो होतो तर तो शिक्षक होत असताना त्याला नाटकाबद्दल म्हणजे त्याला थोडक्यात म्हणण्यापेक्षा नाटकी असणं महत्त्वाचं आहे. अच्छा. म्हणजेच काय तर त्याला विद्यार्थ्याला जी गोष्ट अवघड वाटते ती सोपी करून सांगणे. म्हणजे ब्लॅकबोर्ड रायटिंग असेल तर त्याला चित्राची आवड असणं गरजेचंच आहे. म्हणजे काय जितका चांगला त्याला फळा रंगवता येईल तितकंच विद्यार्थ्यांना तो आपुलकीचा वाटेल. आणि नाटक जर का असेल तर नाट्यतंत्र म्हणून एक तंत्र असतं बघा अध्यापनशास्त्रामध्ये, नाटकीय तंत्र. तर त्या माध्यमातून आपल्याला अगदी सहज आणि सोप्या भाषेत आपल्याला तो मुद्दा मांडता येतो आणि विषय शिकवता येतो. म्हणजे काय तर एखाद्या विद्यार्थ्याला जर का त्या विषयात जर गोडी निर्माण करायची असेल तर साहजिकच त्या तंत्राचा वापर करता येतो. बरोबर. आणि आपसुकच म्हणजे वक्तृत्व असेल किंवा सभाधीटपणा असेल, ते अभिनिवेश असेल, ती तुमची देहबोली असेल, ते तुम्हाला छान जमतं आणि ते लोकांना पर्यंत छान पोहोचतं आणि त्यांना भावतं. एखादा मुद्दा उदाहरणार्थ म्हणून असं छान स्पष्ट आपल्याला करता येतो नाही का? म्हणजे सहज जमतं ते. नक्कीच. स्टेज डेअरिंग असेल, स्टेज डेअरिंग तर विषयच येत नाही त्याबद्दल. बरं संदीपजी, मला सांगा की आता स्पर्धा म्हटली की ती यशस्वी होण्यासाठी काही निकष आले, काही अटी आल्या, काही शर्ती आल्या आणि ते जोखून पाहण्यासाठी त्याचं मूल्यमापन व्यवस्थित होणं गरजेचं आहे. याच्यासाठी रसिक प्रेक्षक तर आवश्यकच आहे दाद देण्यासाठी, पण शासनाच्या वतीनं परीक्षण करण्यासाठी म्हणून काही परीक्षक नियुक्त केले जातात. तर त्यांच्यासाठी काही मापदंड किंवा त्यांच्यासाठी काही निकष आहेत का? तर जे परीक्षक जे येतात ते त्यातले तज्ज्ञ असतात, ते अभ्यासू असतात आणि जे सादरीकरण त्यांनी केलेलं असलं पाहिजे, त्यांना किमान त्यातले नियम माहीत पाहिजे. बरोबर. आणि असेच जे राज्यनाट्य स्पर्धेसाठी जे परीक्षक उपलब्ध होतात किंवा जे येतात ते त्यातले तज्ज्ञ असतात. त्यांनी ते त्या स्पर्धा लेखक पण असतात, तंत्रज्ञ असतात. हो लेखक असतात, तंत्रज्ञ असतात, दिग्दर्शन केलेलं असतं त्यांनी, समीक्षक पण. बरोबर.
अच्छा अच्छा अच्छा. बरं मग या स्पर्धा आणि त्या प्राथमिक फेरीसाठी काही पूर्वतयारी तुम्ही केली, जरी पहिली वेळ असली? हो, निश्चितच सर, की अगदी चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा पार पडली पाहिजे. त्यासाठी आधी जो काही क्राऊड आहे, जो काही कलावंतांना दाद देणारा जो रसिक वृंद आहे, तो जास्तीत जास्त संख्येने आपल्या नाट्यगृहामध्ये आला पाहिजे आणि त्या नाट्य कलाकृतीचा आस्वाद त्यांनी घेतला पाहिजे आणि त्या कलावंतांना खऱ्या अर्थानं दाद दिली पाहिजे. त्यासाठी आम्ही काय केलं आहे की जागोजागी ठिकठिकाणी आम्ही त्या पद्धतीनं जाहिराती करतोय, तिथे बॅनर्स लावतोय आणि माउथ टू माउथ त्यांना सांगतो पण आहे. आणि काही सन्मानिका असेल, काही त्यांना पासेस असतील तर ह्या देण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडिया तुमच्यासोबत आहेच. हो हो. आणि त्यासोबत फेसबुकवरनं सुद्धा एक स्वतंत्र असं पेज आहे, जळगाव राज्य नाट्य 62 अशा नावानं ते पेज. त्या ठिकाणी अपडेट्स जे आहेत त्या अपडेट्स आपल्याला त्या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि ते व्हायरल केलं जात आहेत. आणि राज्यनाट्य स्पर्धा ज्यावेळेस सुरू होणार आहे तर त्या प्रत्येक दिवसाचं त्या ठिकाणी अपडेट्स कलारसिकांना तर मिळणारच आहे. नक्कीच. हो. आणि काही वर्तमानपत्र जे असतात, स्थानिक वर्तमानपत्र, ते अनेक वर्षांपासून प्रयोग झाला की लगेच काही समीक्षक त्या ठिकाणी नियुक्त करून ते त्याचं समीक्षण लिहित असतात. म्हणजे जे रसिक काही ना काही कारणांमुळे येऊ शकले नाही त्यांना ते अख्खं नाटक कळतं. हो हो. समीक्षणाच्या माध्यमातून. बरोबर आहे. बरं, मग मला सांगा की करिअर किती कलावंतांचं तंत्रज्ञानाचं या स्पर्धेच्या माध्यमातून आता 62वं वर्षी ही स्पर्धा पोहोचती आहे. वैभवी आणि ऐतिहासिक अशी परंपरा या स्पर्धेला लाभलेली आहे. तर मग अशा काही सांगता येतील की म्हणजे अनेकच असतील ते तर? हो, जळगाव केंद्रावरनं तर बरेचसे कलावंत, खानदेशमधनं बरेचसे कलावंत काही टीव्ही सिरियलमध्ये सुद्धा गेलेत. आज नाव आपल्या खानदेशचं त्या ठिकाणी गाजवत आहेत आणि आहेत, तुम्ही परिचित आहेत की जळगाव खानदेशमधनं किती कलावंत त्या ठिकाणी गेलेत, इंडस्ट्रीला मिळालेत. आणि मराठी चित्रपट सृष्टी असेल किंवा मग हिंदी चित्रपट सृष्टी असेल, गेलेत, पुढे गेलेत आणि त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. शॉर्ट फिल्म्स असतील, डॉक्युमेंटरीज असतील, आकाशवाणी असेल, दूरचित्रवाहिनी माध्यम असेल, नॅशनल इंटरनॅशनल स्टेज त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध झाले. अगदी हास्य जत्रा फेम आपला हेमंत पाटील दादा रंगपंच. बरोबर आहे. छान. म्हणजे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने उपयुक्त अशी स्पर्धा आहे. नक्कीच. आणि याची आतुरतेने सगळे वाट बघत असतात आपले हौशी रंगकर्मी. हो. आणि सर अक्षरशः 2-2, 3-3 महिन्यापासून याच्या तालमी सुरू असतात. बरोबर आहे. आणि अडचणी तर बऱ्याच येत असतात. म्हणजे मी सांगतो तुम्हाला की मी स्वतः नाटक त्या ठिकाणी पार्टिसिपेंट ज्यावेळेस करायचो तर त्यावेळेस नाटकवाल्यांना काय काय अडचणी येतात आणि काय काय यायला नको, तर त्या गोष्टीची जाणीव मला आहे. तर त्यामुळे मी त्या जे काही आडी अडचणी येणार आहे किंवा ते त्यांना मी चांगल्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या बाजूने सकारात्मक सहकार्य आणि त्याचा हात पुढे केला. नक्की. बरं, एक रंगसेवक, एक रंगकर्मी, नाट्यकर्मी म्हणून रंगसेवा करत असताना, रंगमंचावर जात असताना असं काही आठवणीतले काही भूतकाळात जर डोकावले तर काही रोल्स आठवतात की हे मी माझ्या शरीरयष्टीला, माझ्या देहबोलीला अनुसरून हा रोल मला मिळाला आणि मी ते यशस्वी केलं, पुरस्कार मिळाला? कारण मला असं माहिती आहे की तुम्हाला खलनायक बऱ्याच वेळा बनवण्यात आलं. नक्की. हो. म्हणजे आणि ऐतिहासिक पौराणिक रोल पण केले. ऐतिहासिक पौराणिक रोल सुद्धा केले. सुरुवात बघा, मला आठवणीतले म्हणजे जसं आम्ही एक एकांकिका केली होती प्राणप्रतिष्ठा नावाची. त्यात मी एका ब्राह्मण त्याची एक भूमिका केली होती आणि फार छान असा सुंदर असा विषय होता. त्यात मला पुरुष अभिनयाचं पारितोषिक त्या ठिकाणी मिळालं होतं जी भाऊ करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये. त्यासोबत राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सत्ता नावाची जे काही नाटक त्या ठिकाणी सादर केलं होतं तर जळगाव केंद्रावरनं ते पहिलं आलं होतं. हो. आणि कोल्हापूरला त्याचा फायनल त्या ठिकाणी सादरीकरण होतं. त्याही ठिकाणी तोही छान अनुभव आला आणि सगळे विलनचेच रोल मिळाले मला. बरं, महाविद्यालयीन रंगभूमीवर विशेषतः युवक वर्ग ज्याची आतुरतेने वाट बघत असतो तो म्हणजे युथ फेस्टिवल, युवा रंग. तर त्याच्यामध्ये काही परत स्किट्स वगैरे असतात.
आता जरा सध्या नसतील, हो. आता एकांकिका चालत हो हो पण तेव्हा कारण उमवी करंडक आपला परत आहेच आहे. हो 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 तर काही स्किट्समध्ये पण तुम्हाला पारितोषिक मिळाले हो नाही सर, का? हो ते काय कुठले कुठले? सर बघा मायमिंग होतं अच्छा, हां. त्यामध्ये सुद्धा मला पारितोषिक मिळालं बरं, होतं. स्किट केलं होतं. धान्यापासून दारू निर्मिती हा विषय फार गाजला होता त्यावेळेस. बरं बरं बरं. त्यावेळेसही मला मिळाला होता. आणि उमवी करंडक ह्या ठिकाणी आम्ही सुषुप्ती नावाची एकांकिका सादर केली होती. बरं, त्यात मी आणि माझा लहान भाऊ नितीन त्यावेळेस आम्ही दोघं त्या ठिकाणी सोबत काम करायचो. बरं. आणि तीच एकांकिका सकाळला सुद्धा केली. तर सकाळ करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये त्याला पुरुष अभिनयाचं सर्टिफिकेट त्याला मिळालं आणि उमवी करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये मला पुरुष अभिनयाचं मिळालं. वा. एकाच एकांकिकेमध्ये. अच्छा, आणि ते छान होतं, मस्त एकदम गंमत जम्मत आम्ही केली. आणि त्यानंतर बऱ्याचशा अशा एकांकिका आल्या. लोकमतच्या मला वाटतं तो त्याच्यात पण तुम्हाला पारितोषिक हो, हो, मिळालंय, हो. ऍक्टिंगचं, मोनो ऍक्टिंग. हो हो कुठलं सायकिक असेल मला. हो हो वाचलं होतं ते. हो. तर त्यावेळेस लोकमत युथ फेस्टिवल अच्छा. त्यावेळेस फार गाजलेलं होतं आणि पहिल्यांदाच आलं होतं. तर त्यावेळेस आम्ही पथनाट्य साजरे केलं होतं HIV एड्सवरती. आणि फार म्हणजे विषय फार जरा नाजूक होता आणि कोणी सादरीकरण करत नव्हतं. तर आम्ही त्यावेळेस पहिल्यांदा सादरीकरण केलं आणि म्हणजे जिल्हा लेवलला आम्हाला तिथे गोल्ड मिळालं. आणि त्यासोबत त्यानंतरची जी स्पर्धा झाली लोकमतची त्यावेळेस एकपात्री अभिनय जे तुम्ही स्वतः लिखित होतं आणि दिग्दर्शित अनिल मोरे सर हे त्यावेळेस त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. आणि नूतन मराठाकडनं मी एंट्री घेतली होती. तर त्यावेळेस मला गोल्ड मिळालं होतं आणि त्याची फायनल हो हो आणि नागपूरला पण मिळालं. म्हणजे त्या ठिकाणी चांगलं सादरीकरण मिळालं होतं आणि रसिकांची दाद पण मिळाली होती मला. बरं, मग मायमिंग असेल, मोनो ॲक्टिंग असेल, स्किट्स असतील, एकांकिका असतील, फुल फ्लेज नाटकं असतील, ह्या सगळ्या माध्यमांमध्ये तुम्हाला कुठलं अधिकाधिक सशक्त व्यक्त होण्यासाठी असं माध्यम वाटतं प्रभावी? सर बघा, आता कमी वेळेत तुम्हाला सगळ्यात जास्त जर का व्यक्त होता येत असेल आणि लोकांना जर का तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून, आता बघा राज्यनाट्य स्पर्धा असेल किंवा एकांकिका असेल, तर ह्या ठिकाणी पण ठराविकच जे काही कलारसिक असतील ते त्या ठिकाणी येतात. पण मला काय वाटतं की पथनाट्य जे हे डायरेक्ट आपण त्या व्यक्तींपर्यंत पोहोचतो आणि तिथे त्या चौकात आपण आपला विषय त्या ठिकाणी मांडतो. जी समस्या आहे ती आपण त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी चांगलं व्यक्त करता येतं. आणि त्यानंतर एकांकिका ज्या आहेत त्या एकांकिकेमध्ये सुद्धा तसेच त्याच पठडीचे मुद्दे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मांडता येतात, समस्या सुद्धा मांडता येतात. नक्की. आणि तिथे एक व्यक्त होता येतं. एक समाजमानाचा आरसा म्हणून नाटकं या माध्यमाकडे आपण बघितलं पाहिजे. नक्कीच. आणि राज्यनाट्य स्पर्धा ही तर म्हणजे 62 वर्ष थोडकी नाही ना. नाही, मला माहिती आहे की नागरी आणि अनागरी अशी वळणं घेत ही स्पर्धा आतापर्यंत तुम्ही खरंच एका अर्थाने नशीबवान आहात की त्याचं सारथ्य आणि समन्वय करण्याचं काम तुम्हाला मिळालेलं आहे. मला सांगा की ह्या प्लॅटफॉर्मचा, आमच्या ह्या हॉबी टू बी टू या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून घेऊन तुम्ही ह्या सगळ्या हौशी कलावंतांना आणि मुख्य म्हणजे रसिकांना नाट्यगृहाकडे या आणि नाटक बघा आणि माफक दर असल्यामुळे ते शुल्क काढून या असं आवाहन तुम्ही नक्कीच कराल. काय नेमकं तुम्ही तुमच्या मनात यात आहे? 62व्या राज्यनाट्य स्पर्धेनिमित्त मी सर्व कला रसिकांना विनंती करतो की त्यांनी हा जो काही राज्य शासनाचा इतका चांगला उपक्रम आहे राज्यनाट्य स्पर्धा आणि त्या ठिकाणी जे कलावंत व्यक्त होतात आणि आपली कला सादर करतात आणि कला जी आहे ती कला केव्हा म्हणून येते तर ज्यावेळेस कला रसिकांचा त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं ती कला पूर्ण होते. तर मला असं वाटतं मनापासनं की सर्व कलारसिकांनी आणि कलाप्रेमींनी त्या ठिकाणी राज्यनाट्य स्पर्धेला त्यांनी आवर्जून यावं असं मी शासनाच्या वतीनं आवाहन करतो आणि सर्वांनी त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा असं मला निश्चितच वाटतं. मंडळी, नक्कीच आपण सगळे मिळून या सगळ्या राज्यनाट्य स्पर्धेच्या 14ही नाट्यसंघांनी सादर केलेल्या नाटकांचा आस्वाद आपण घेऊया की जी स्पर्धा आता सुरू झालेली आहे आणि येत्या 10 डिसेंबरपर्यंत ती चालणार आहे. अत्यंत चांगला असा रचनात्मक स्वरूपाचा, सकारात्मक स्वरूपाचा असा हा नाट्य चळवळीला पोषक आणि सशक्त बनवणारा उपक्रम आहे.
तर नक्कीच तुम्ही आपण सगळ्यांनी दाद दिली पाहिजे. रंगकर्मी आहात तर मला मोह रंगकर्मी म्हणून आवरत नाही आहे, तर मला एक झलक तुमच्याकडनं आमच्या या सगळ्या रसिकांसाठी हवी आहे. काय सादर कराल तुम्ही ह्या सगळ्या आपल्या गप्पाटप्पांची, या संवादाची सांगता करताना तुमच्या बाजूने काय सादरीकरण होईल? छोटंसं छान. बरं. जसं मी आता सांगितलं तुम्हाला, राज्यनाट्य स्पर्धेमध्ये आम्ही सत्ता नावाचं एक नाटक केलं होतं आणि त्या ठिकाणी मी एकांकिकेमध्ये विक्रमादित्य जी खलनायकाची भूमिका होती त्यातला एक छोटा पीस मी तुम्हाला त्यात बोलून दाखवतो. येस. राजधर्म सदैव सांगतो की कधीही हार पत्करू नये, कारण युद्धात कधीही काही होऊ शकते. वा, म्हणजे छोटीशी झलक आहे आणि छान. तर 62व्या राज्यनाट्य स्पर्धेच्या निमित्तानं या विषयावर रंगकर्मी प्राध्यापक संदीप तायडे आज आपल्या या एक तरी छंद असावा हे सूत्र घेऊन वाटचाल करणाऱ्या आणि तीसुद्धा यशस्वीपणानं वाटचाल करणाऱ्या आपल्या संवाद कट्ट्यावरती आलेत आणि अतिशय छान अशा गप्पा त्यांनी मांडल्या आणि रसिकांना आवाहनसुद्धा या निमित्तानं संदीप तायडे यांनी केलेलं आहे आणि नक्कीच आपण सकारात्मक दृष्टिकोनातून याला दाद देऊया. संदीपजी, आपण आलात आणि खूप छान गप्पा आमच्या या रसिक प्रेक्षकांशी आपण मारलेल्या आहेत, म्हणून आमच्या या संवाद कंठ्याच्या वतीनं हॉबी डुबी डूच्या सगळ्या टीमच्या वतीनं आपलं मनापासून मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. आणि हॉबी डुबी डूच्या वतीनं मला इथे व्यक्त होण्यासाठी तुम्ही एक प्लॅटफॉर्म मला दिला आणि सर्व रंगकर्मींना एक आव्हान, राज्यनाट्य स्पर्धा बघण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो.